शिर्डी परिसरात अंमलबजावणी संचालनालय ईडीकडून मोठ्या प्रमाणात धाडसत्र सुरू असून अशोक खरात प्रकरणात तपासाला आता अधिक वेग आलाय। समता पतसंस्थेच्या राहता शाखेत आज ईडीचे पथक दाखल झाले असून शाखेतील आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार समता पतसंस्थेत अशोक खरात नॉमिनी असणारी तब्बल 100 खाती असल्याचे समोर आले आहे। या खात्यांवरून सुमारे 60 कोटी रुपयांहून अधिक व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। या पार्श्वभूमीवर ईडीने आर्थिक गैरव्यवहार, मनी लॉन्ड्रिंग आणि संबंधित बाबींचा तपास हाती घेतलाय। एकीकडे शिर्डी पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना आता ईडीने देखील स्वतंत्ररित्या तपास सुरू केल्यामुळे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे। नाशिक, मिरगाव, राहता आणि शिर्डी या भागांमध्ये एकाच वेळी धाडसत्र राबवण्यात येत असून संबंधित ठिकाणांवरील कागदपत्रे, व्यवहार नोंदी आणि डिजिटल पुरावे तपासले जात आहेत। दरम्यान समता पतसंस्थेच्या राहता शाखेत ईडीचे 5 ते 6 वरिष्ठ अधिकारी उपस्थित असून त्यांनी शाखेतील व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांची कसून चौकशी सुरू केली आहे। संशयित व्यवहारांची माहिती, खातेदारांचे तपशील आणि निधीच्या स्रोताबाबत सखोल माहिती घेतली जात आहे। अशोक खरात याच्या मालमत्ता, त्याच्या नावावर किंवा संबंधितांच्या नावावर असलेले व्यवहार तसंच पतसंस्थांमधील आर्थिक उलाढाली यावर ईडी विशेष लक्ष केंद्रित करत आहे। या कारवाईमुळे येत्या काळात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। प्रतिनिधी प्रदीप पाटील, एस न्यूज मराठी, राहता।